नमस्कार. बी ए भाग 2 राज्यशास्त्र पेपर नंबर 3 भारतातील राजकीय प्रक्रिया. या पेपरमधील आपण दुसरे प्रकरण पाहतो आहोत. भारतातील निवडणूक प्रक्रिया. यापूर्वीच्या तासांना यामध्ये आपण पहिला भाग निवडणूक आयोग रचना आणि कार्ये तसेच निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य या घटकांची माहिती आपण घेतलेली आहे. यानंतर आपण भारतातील सार्वत्रिक निवडणुकांचा आढावा, त्यामध्ये निवडक सार्वत्रिक निवडणुका 1952, 1977, 1989 आणि 2014 या सार्वत्रिक निवडणुकांचा आढावा घेणार आहोत. भारतीय राज्यघटनेने संसदीय लोकशाहीचा पुरस्कार केलेला आहे. त्यामुळे भारतात जनतेचे प्रतिनिधी निवडून देण्याची पद्धत स्वीकारलेली आहे. संसद असेल, विधानसभा असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील, यामध्ये जनता आपली प्रतिनिधी निवडून देते आणि त्या प्रतिनिधींच्या मार्फत राज्यकारभार चालवला जातो. भारतीय राज्यघटनेने 18 वर्षे पूर्ण असणाऱ्या सर्व स्त्री पुरुष नागरिकांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे. तसेच राज्यघटनेने सर्व भारतीयांना निवडणूक लढवण्याचा अधिकार दिलेला आहे. या निवडणुका घेण्यासाठी भारतीय राज्यघटनेच्या कलम 324 ते 328 या कलमांच्यामध्ये निर्वाचन आयोगाची तरतूद केलेली आहे. 324 या कलमानुसार भारतातील निवडणुका घेण्यासाठी स्वतंत्र निर्वाचन आयोगाची निर्मिती करण्यात आलेली आहे. 324 या कलमानुसार जे निर्वाचन आयोग निर्माण करण्यात आलेला आहे, या निर्वाचन आयोगाची जबाबदारी म्हणून निर्वाचन आयोगाकडून देशातील निवडणुका घेण्याचे कार्य केले जाते. या निर्वाचन आयोगामध्ये एक मुख्य निर्वाचन आयुक्त व त्याला सहाय्यक निर्वाचन आयुक्तांची नेमणूक करण्याचा अधिकार दिलेला आहे. मुख्य निर्वाचन आयुक्त असेल, सहाय्यक निर्वाचन आयुक्त असेल, यांच्या नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतीकडून केल्या जातात. मुख्य निर्वाचन आयुक्त 5 वर्षासाठी अधिकार पदावर राहतो किंवा त्याच्या वयाच्या 65व्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतो. मुख्य निर्वाचन आयुक्त आणि सहाय्यक निर्वाचन आयुक्त यांची संख्या निश्चित करत असताना तारकुंडे समितीने मुख्य निर्वाचन आयुक्ताला सहाय्यक म्हणून 2 निर्वाचन आयुक्त असावेत अशा प्रकारची शिफारस केली. त्याचप्रमाणे मुख्य निर्वाचन आयुक्ताचे निर्णय त्यावरती काही बंधने असावीत, मर्यादा असावीत, याच दृष्टिकोनातून निर्णय प्रक्रियेमध्ये तारकुंडे समितीने बहुमताने निर्णय घेण्याची पद्धत स्वीकारली. त्यामुळे काही प्रमाणात निवडणूक व्यवस्थेमध्ये किंवा निवडणूक आयोगामध्ये सुधारणा झाल्याचे आपल्याला दिसून येतं. भारतात निर्वाचन आयोगाकडून विविध प्रकारची कार्ये केली जातात. मतदारांच्या याद्या तयार करणे, मतदारसंघ निर्माण करणे, निवडणुका घेण्यासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणे किंवा निवडणुकीचे संचालन करणे, एखाद्या ठिकाणी निवडणुकीच्या कालखंडामध्ये गैरवापर होत असेल, पद्धतीने मतदानाची प्रक्रिया चालत असेल, मतदारांची दिशाभूल होत असेल तर त्या ठिकाणची निवडणूक रद्द करणे, तसेच गरजेनुसार पोटनिवडणुका घेणे, एखाद्या ठिकाणी एखाद्या सदस्याने राजीनामा दिला असेल
किंवा त्याचा मृत्यू झाला असेल, त्याचप्रमाणे गैरमार्गांचा अवलंब केला म्हणून त्याची निवड रद्द झाली असेल, तर त्या ठिकाणी फेरनिवडणूक घेणे किंवा पोटनिवडणूक घेणे हे कार्य निवडणूक आयोगाकडून केलं जातं. तसंच राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांची पक्षचिन्हे ठरवून देणे, एखादा उमेदवार कायद्यानुसार जर अयोग्य ठरत असेल, अपात्र ठरत असेल, तर अपात्र ठरवण्याचा अधिकार निर्वाचन आयोगाला देण्यात आलेला आहे. संसद सदस्य, विधानसभे सदस्य यांना अपात्र ठरवणे हे कार्य त्या ठिकाणी निर्वाचन आयोगाकडून केलं जातं. तसंच अंशतः न्यायालयीन स्वरूपाचं कार्यसुद्धा निर्वाचन आयोगाला करावं लागतं. जर निवडणुकीच्या कालखंडामध्ये काही वाद निर्माण झाले असतील, तर ते वादविवाद सोडवण्यासाठी निर्वाचन आयोगाला काही प्रमाणात अधिकार मिळालेले आहे. वास्तविक पाहता उच्च व सर्वोच्च न्यायालयाकडून वादविवाद यासंबंधीची निकाल देण्याची तरतूदसुद्धा करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे निवडणूक आयोग या निवडणूक आयोगाद्वारे देशातील निवडणुका घेण्याचे कार्य केलं जातं. भारतात आजपर्यंत जवळजवळ 17 वेळा लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. या लोकसभांच्या निवडणुकींचा विचार करता आपल्याला सर्वच्या सर्व निवडणुकांचा आढावा या ठिकाणी घ्यावायचा नाही. तर 1952 असेल, 1977 असेल, 1989 असेल आणि 2014 असेल, अलीकडे झालेली 2019ची निवडणूक यासंबंधीची आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने ती 17वी सार्वत्रिक निवडणूक होती. आपल्याला 2014 या निवडणुकीची माहिती आपल्याला घ्यावायची आहे. भारतात बहुपक्ष पद्धतीचा स्वीकार केला असल्यामुळे अनेक राजकीय पक्ष निवडणुकीच्या कालखंडामध्ये निवडणूक लढवतात. अर्थात सर्वच राजकीय पक्षांना सत्ता मिळवणे शक्य नसतं, तर त्या ठिकाणी काही वेळा एका पक्षाला किंवा एखाद्या आघाडीला सत्ता मिळत असते. भारतीय लोकशाहीचा विचार करत असताना बहुपक्ष पद्धतीमुळे सर्व निवडणुकांमध्ये एकाच राजकीय पक्षाला बहुमत मिळण्याची पद्धत अलीकडच्या कालखंडामध्ये तर अगदी नगण्य स्वरूपाची झालेली आहे. 1952च्या सार्वत्रिक निवडणूक ही पहिली सार्वत्रिक निवडणूक होती. सुरुवातीच्या कालखंडामध्ये देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून देणारा राजकीय पक्ष किंवा राजकीय संघटना म्हणून काँग्रेस पक्षाचं महत्त्व भारतीय राजकीय व्यवस्थेमध्ये असल्यामुळं काँग्रेस पक्षाचे एकमुखी सत्ता सुरुवातीच्या काही निवडणुकांच्या मध्ये असलेली दिसून येते. स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये ज्या लोकांनी प्राणांची आहुती दिली किंवा ज्या लोकांनी राजकीय आंदोलनात सहभाग घेतला, त्यांचं प्रभुत्व निश्चितच पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये असलेलं दिसून येतं. 1952च्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत 489 जागापैकी काँग्रेसला 364 जागा मिळाल्या होत्या. म्हणजे काँग्रेस हा स्वातंत्र्य प्राप्त करून देणारा राजकीय पक्ष म्हणून किंवा संघटना म्हणून त्या ठिकाणी उदयास आला. अर्थात 1885ला काँग्रेस या संघटनेचं किंवा संघटनेचा निर्मिती झाली किंवा उदय झाला. ती एक देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून देणारी संघटना म्हणून त्या ठिकाणी उदयास आली होती. परंतु स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधींच्या भूमिकेचा विचार करता महात्मा गांधींनी काँग्रेस ही संघटना विसर्जित करा अशा प्रकारची भूमिका घेतली होती. परंतु तसं न होता त्या काँग्रेस संघटनेचं राजकीय पक्षामध्ये रूपांतर झालं आणि अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष उदयास आला. या काँग्रेस पक्षास 1952च्या निवडणुकीमध्ये ,364 जागा मिळाल्या. भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 16 जागा मिळाल्या. समाजवादी पक्षाला 12 जागा मिळाल्या.
किसान मजदूर पक्षाला 9 जागा मिळाल्या. जनसंघ हा जो मूळचा भाजप पक्षाचा मूळ पक्ष म्हणून मानला जातो, कारण जनसंघातूनच त्या ठिकाणी पुढे काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षाची निर्मिती झालेली आहे. या जनसंघाला 3 जागा मिळाल्या आणि इतर राजकीय पक्षांना 44 तर अपक्षांना 41 जागा मिळाल्या. या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकसभेत काँग्रेस हा एकमेव प्रभावी पक्ष म्हणून उदयास आला. इतर सर्व पक्ष कमकुवत, दुर्बल होते. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी जे आंदोलनं झाली त्यामध्ये पंडित नेहरूंचे नेतृत्व उदयास आलेलं होतं आणि त्यामुळे या काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करणारे पंडित नेहरू हे असल्यामुळे पंडित नेहरूंच्या या पक्षाला निश्चितच बहुमत प्राप्त झालं आणि इतर पक्ष कमकुवत, दुर्बल या ठिकाणी बनलेले दिसून येते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतात विविध राजकीय पक्ष उदयास आले. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य प्राप्तीसाठी झगडणारा एकमेव काँग्रेस पक्ष होता. 1952च्या सार्वत्रिक निवडणुकीत पासून पुढील काळात सत्ता प्राप्तीच्या अभिलाषेमुळे अनेक राजकीय पक्ष भारतात उदयास आले, परंतु ते पक्ष शक्तिशाली बनू शकले नाहीत. स्वातंत्र्य प्राप्तीच्या लढ्यामुळे काँग्रेस पक्षाची पाळीमुळे जनमानसामध्ये खोलवर रुजलेली होती. त्यामुळे काँग्रेस पक्षाला जनमताचा प्रचंड पाठिंबा मिळत राहिला. 1952च्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष प्रभावी ठरला, तसेच तो पुढील 4 सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला जनतेने भरघोस पाठिंबा दिला. 1957च्या निवडणुकीत 494 जागांपैकी काँग्रेस पक्षाला 371 जागा मिळाल्या. 1962च्या लोकसभेच्या निवडणुकीत 497 पैकी काँग्रेसला 361 जागा मिळाल्या. 1967 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत 520 जागांपैकी 283 जागा मिळाल्या. 1971च्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला 515 पैकी 350 जागा मिळाल्या. काँग्रेस पक्ष हा प्रभावी ठरून इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्या, परंतु त्यांनी सत्तेचा दुरुपयोग करून एकाधिकारशाही प्रस्थापित केली आणि 1975 साली त्यांनी देशात आणीबाणी घोषित केली. त्याचा परिणाम म्हणून 1977च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाला प्रथमतः पराभव पत्करावा लागला. 1952 ते 1977 या कालखंडात काँग्रेस पक्ष प्रभावी शक्तिशाली म्हणून पक्ष उदयास आला होता. सतत 25 वर्षे भारतीय लोकशाहीत काँग्रेस पक्ष प्रभावी सत्ताधारी पक्ष होता. भारतातील इतर सर्व पक्ष कमकुवत होते व शक्तिशाली विरोधी पक्षाच्या अभावामुळे काँग्रेस पक्षाचा राज्यकारभारावर हुकुमशाहीचा एकाधिकारशाही बनलेला दिसून येतो. अशा प्रकारे 1952च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून 1977च्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत काँग्रेस पक्ष हा एकमेव बलाढ्य प्रभावी राजकीय पक्ष म्हणून या ठिकाणी उदयास आलेले आपल्याला दिसून येतं. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा सुरुवातीचा कालखंड हा एकमेव प्रभावी पक्ष म्हणून या ठिकाणी विचारात घेता येतो. दुसरी सार्वत्रिक निवडणूक आहे ती म्हणजे किंवा दुसरा आपल्याला आढावा घ्यायचा आहे तो म्हणजे 1977च्या सार्वत्रिक निवडणुकीचा आढावा. 1977च्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकसभेच्या 541 जागांपैकी 270 जागा जनता पक्षाला मिळाल्या. 1975 मध्ये जी आणीबाणी घोषित करण्यात आली त्या आणीबाणीच्या विरोधात अनेक राजकीय पक्ष एकत्र आले आणि त्यामधील प्रमुख 4 पक्षांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी जनता पक्षाची स्थापना केली. या जनता पक्षाला त्या ठिकाणी 270 जागा मिळाल्या
नव काँग्रेसला 154 जागा मिळाल्या, लोकशाही काँग्रेसला 28 जागा मिळाल्या, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 22 जागा मिळाल्या, अण्णाद्रमुक पक्षाला 19 जागा मिळाल्या, कम्युनिस्ट पक्षाला 7 तर द्रमुक पक्षाला 1, अन्य पक्षांना 32 व 8 जागा अपक्षांना मिळाल्या. 1975च्या आणीबाणीच्या कालखंडामध्ये इंदिरा गांधींनी जे व्यक्ती स्वातंत्र्यावरती आघात केला किंवा व्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधी ज्या भूमिका घेतल्या, अनेक व्यक्तींना कारण न दाखवता तुरुंगात डांबले, अनेकांची नसबंदी करण्याचा प्रयत्न केला, विरोधी पक्षाचे नेते त्या ठिकाणी तुरुंगात घालण्याचा प्रयत्न केला, कोणतेही कारण न देता तुरुंगात घालण्याची भूमिका स्वीकारली. त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली. या विरोधात संघटना काँग्रेस, जनसंघ, समाजवादी पक्ष, अखिल भारतीय लोकदल हे 4 पक्ष एकत्र येऊन त्यांनी जनता पक्ष स्थापन केला. त्या जनता पक्षाला या निवडणुकीत निर्विवाद बहुमत प्राप्त झाल्यामुळे तो सत्तारूढ पक्ष बनला. तर प्रथमतःच 1952च्या निवडणुकीपासून ते 1977च्या निवडणुकीपर्यंत सत्तारूढ असलेला काँग्रेस पक्ष हा विरोधी पक्ष म्हणून कार्य करू लागला. नव काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाल्यामुळे तो विरोधी पक्षाच्या जागेवरती गेला. या निवडणुकीत जनता पक्षाने एक आदर्श जाहीरनामा जनतेपुढे ठेवला होता. तो म्हणजे ज्यामध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक विकासाबाबतची ध्येयधोरणे स्पष्ट केली होती. परंतु जनता पक्षाला ही ध्येयधोरणे वास्तवात आणता आली नाहीत. कारण केवळ 2.5 वर्षे हे सरकार सत्तेवर टिकले. अंतर्गत कलह, दुहेरी निष्ठा यामुळे या पक्षाचे विघटन होऊन तो 1980 साली सत्तेवरून खाली गेला. म्हणजेच देशाच्या राजकारणाचा विचार करत असताना अनेक वर्षे विरोधी पक्षाची भूमिका पार पाडणारे अनेक लोक एकत्र येऊन सुद्धा त्यांच्यामध्ये 1977च्या निवडणुकीमध्ये एकमत राहिलं नाही. निवडणुकीनंतर एकमत राहिलं नाही आणि त्याचा परिणाम जनता पक्षाचे सरकार 1980 साली सत्तेवरून दूर गेले आणि पुन्हा काँग्रेस पक्षाला या ठिकाणी संधी प्राप्त झाली. म्हणजेच 1980च्या लोकसभेच्या निवडणुकीत 528 जागांपैकी काँग्रेस पक्षाला 353 जागा मिळून इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधानपदी आरूढ झाल्या. या निवडणुकीत जनता पक्षाला 31, लोकदलाला 42, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 36, द्रमुक पक्षाला 16, अण्णा द्रमुक पक्षाला 2, इतर पक्षांना 36 तर अपक्षांना 12 जागा मिळाल्या. 1984च्या निवडणुकीत 515 पैकी काँग्रेस पक्षाला 403 जागा मिळाल्या. कारण या कालखंडामध्ये इंदिरा गांधींची हत्या झाल्यामुळे इंदिरा गांधींच्या हत्येचा परिणाम म्हणून काँग्रेस पक्षाला न भूतो न भविष्यते त्या ठिकाणी सत्ता प्राप्त झाल्याचे दिसून येतं. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 22 जागा, तेलुगू देशम पक्षाला 30 जागा, अण्णा द्रमुक पक्षाला 12 जागा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 6, इतर पक्षांना 25 तर अपक्षांना 7 जागा मिळाल्या. इंदिरा गांधींच्या हत्येमुळे 1984 साली लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकी होऊन काँग्रेस पक्षाला न भूतो न भविष्यते असे विक्रमी यश मिळाले. इंदिरा गांधी हत्येविषयी सहानुभूतीची लाट निर्माण झाल्यामुळे काँग्रेस पक्षाला फार मोठा जनाधार प्राप्त झाला आणि 1984 साली या ठिकाणी सर्वच विरोधी पक्ष अगदी दुर्बल, कमकुवत बनत गेले. अर्थात 1985च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला बहुमत मिळालं असलं 84च्या निवडणुकीमध्ये, तरीसुद्धा हे बहुमत फार काळ टिकवता आलं नाही. कारण काँग्रेस पक्षामधीलच काही नेते, काही मंत्री काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या राजीव गांधींना आव्हान देऊ लागले आणि त्यामुळे 1989च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आणि त्यामुळे 1989च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला संघर्षाला किंवा अपयशाला तोंड द्यावे लागले. अशा प्रकारे आपण आपल्या अभ्यासक्रमाचा विचार करत असताना 1952 आणि 1977 या 2 सार्वत्रिक निवडणुकांचा आढावा थोडक्यात या ठिकाणी घेतलेला आहे. आपण या ठिकाणी थांबतोय. राहिलेल्या 2 निवडणुकांचा आढावा पुढील तासात आपण घेणार आहोत. थँक्यू.